खेरडा भागाई मंडळाचे महसूल मंडळ अधिकारी दिसले का रे भाऊ? शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ, महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. बार्शी टाकळी तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेले खेरडा भागाई महसूल मंडळ अधिकारी व त्यांचे तलाठी हे मुख्यालय अजिबात हजर राहत नाहीत. तसेच आपल्या नेमणुका झालेल्या गावात सुद्धा दररोज हजर राहत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी या भागात फार मोठी अतिवृष्टी झाली होती. यावेळी मंडळ अधिकारी आणि त्यांच्या तलाठ्यांनी नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे न केल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचा अजिबात लाभ मिळाला नाही. तसेच या खेरडा भागाई महसूल मंडळ अधिकारी आणि त्यांचे तलाठी शेतकऱ्यांना पैशासाठी विनाकारण त्रास देत असल्याचं समजतंय. शेतकऱ्यांनी पैसे दिले तर त्यांना लाभ मिळतो, अन्यथा लाभ मिळत नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या मंडळातील सर्व तलाठी आणि स्वतः मंडळ अधिकारी यांची वागणूक सुद्धा व्यवस्थित नसून ते बार्शी टाकळी येथे राहत असल्याचं समजतंय. मंडळातील शेतकऱ्यांना काही कामे पडल्यास तलाठी आणि मंडल अधिकारी हे शेतकऱ्यांना बार्शी टाकळी येथे बोलावून घेतात आणि तिथे बसून आपली राजवट करीत असल्याचं दिसून येतंय. वास्तविकता महसूल विभागाने आता नव्याने काही आदेश जारी केले की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कामे वेगाने आणि पारदर्शक होण्यासाठी महसूल मंडल अधिकाऱ्याला त्यांच्या मुख्यालयी हजर राहावे लागेल. तसेच तलाठ्यांना सुद्धा आपल्या गावात थांबून शेतकऱ्यांची कामे करावे लागतील असा शासनाचा जीआर आहे. परंतु महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने या खेडा भागाई महसूल मंडळामध्ये नंगा नाच सुरू असल्याचं बोललं जात आहे. या बाबीला या मंडळातील अनेक शेतकरी कंटाळले असून शेतकरी जेव्हा मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांना मोबाईलवर विचारत असतात तेव्हा हे कर्मचारी शेतकऱ्यांसोबत व्यवस्थित बोलत नसून त्यांना मार्गदर्शन करत नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मगरुरीने आणि दादागिरीने वागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा बेजबाबदार मंडळ अधिकारी यांना आणि तलाठी यांना योग्य तो धडा शिकवावा अशी मागणी सुद्धा केली जात आहे. बार्शी टाकळीत बसून किंवा आपल्याच घरी बसून हे कर्मचारी फुकटचा पगार घेत असल्याचं समजतंय. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या महसूल मंडळ अधिकारी आणि तलाट्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे. मंडळ अधिकारी आणि तलाठी मनमानी करीत असल्यामुळे या मंडळातून एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी मीना मॅडम यांना लवकरच भेटणार असल्याची माहितीही शेतकरी यांनी दिली आहे. तुमाकुळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.